नमस्ते. आजचा आपला पदार्थ आहे मस्त चमचमीत आंबट गोड अशी सुरळीची वडी. महाराष्ट्रामध्ये याला सुरळीची वडी म्हणतात, तर गुजरातमध्ये याला खांडवी म्हणतात. अतिशय रुचकर लागते, एकदम मऊ लुसलुशीत असते, तर अतिशय सोपी आहे बनवायला. आपण जर योग्य प्रमाण घेतलं तर मग ते व्यवस्थित गुंडाळल्या जातात आणि आपल्या ह्या अशा झटपट सुरळीच्या वड्या तयार होतात. तर चला आपण सुरुवात करूया. हे पहा, खूप सुंदर होतात. तर यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बेसन घ्यायचं. आता हे बेसन मी सहज भरलेलं आहे, दाबून वगैरे काही भरलेलं नाही. तर हे 1 कप बेसनचं पीठ आहे, बारीक दळलेलं बेसनचं पीठ आहे. त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची. आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं, 1 टीस्पून मीठ आहे आणि गोडीसाठी बारीक साखर घातलेली आहे. तुम्ही मोठी साखर पण घालू शकता. अगदी थोडंसं हिंग घालायचं आणि आता याच्यामध्ये वाटण घालायचं. तर त्याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरची याचं वाटण घेतलेलं आहे. 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. एवढ्या मिश्रणाला आपल्याला 3/4 कप दही लागणार आहे. तर हे घरी बनवलेलंच दही आहे. दही थोडंसं आंबट असलं तरी चालेल. आता ह्या मिश्रणमध्ये 1 कप पाणी घालायचं आणि आता याला मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होईल की बेसन पिठातल्या गाठी निघून जातील, दही व्यवस्थित फेटलं जाईल आणि जे मिरची, आलं, लसूण पेस्ट होती ती व्यवस्थित ह्या मिश्रणाला लागली जाईल. आता ह्या मिश्रणामध्ये आपण टोटल 2 कप पाणी घालणार आहोत. त्यातलं राहिलेलं अर्धा कप आत्ता घालतोय आणि नंतरचा अर्धा कप आहे ते आपण थोड्या वेळाने घालणार आहोत. तर आता हे मिश्रण ज्या कढईमध्ये आपण ओतणार त्या कढईला थोडंसं तळाला आधी तेल लावून घ्या आणि गाळणीच्या साहाय्याने हे सगळं मिश्रण त्या कढईमध्ये काढा. शक्यतो नॉनस्टिक पॅन असेल तर तो घ्या, म्हणजे खाली आपली वडी चिकटणार नाही. गाळून घेतल्यामुळे मिश्रण आता आपलं एकसारखं झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपलं जे राहिलेलं अर्धा कप पाणी होतं ते आता मिक्स करायचं. म्हणजे टोटल आपल्याला याला 2 कप पाणी लागलेलं आहे. म्हणजे 1 कप बेसन आणि 2 कप पाणी, 3/4 कप दही. तर आता हे मीडियम गॅसवर सुरुवातीला फेटायला चालू करायचं. नंतर जसं पीठ घट्ट होईल तसं आपण गॅसची फ्लेम स्लो करणार आहोत. तर हा कलर पहा, सुरुवातीला थोडासा पांढरा दिसत होता, तर हळूहळू आता याला जशी हळद शिजेल तसं याला पिवळसर कलर यायला लागतो आणि बेसन पण आपलं व्यवस्थित शिजलं जाईल. मिश्रण आता हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जवळून बघाल तर त्याला असं शाईन यायला लागेल. मगाशी पांढरं होतं, आता पिवळसर झालेलं आहे आणि आता थोडंसं चिकट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर स्लो गॅसवर हे आपण असं हळूहळू शिजवत राहायचं. साईडच्या कडाला पण सोडवून घ्यायचं, नाहीतर मग ते तसंच कच्चं राहील. आता हे मिश्रण व्यवस्थित आपण हलवून घेतल्यानंतर 5 मिनिटामध्ये आपल्याला हे असा कलर दिसेल. याच्यामध्ये गुठळी होऊ नये याची काळजी घ्यायची आणि ह्याला अगदी व्यवस्थित आपण हलवत राहायचं. आता मिश्रण घट्ट झालेलं आहे. या स्टेजला आपण थोडंसं चेक करून बघायचं की आपली सुरळीसाठी जो चिवटपणा हवा आहे तो आला का नाही. तर चमच्याने हे जरासं स्प्रेड करायचं आणि थंड झाल्यानंतर याला आपण रोल करून बघणार आहोत. तोपर्यंत जे पॅनमध्ये पीठ आहे ते मात्र हलवत राहा, नाहीतर मग ते खाली लागायला चालू होईल. आता पीठ थंड झाल्यानंतर हाताने याला रोल करून बघा. असं रोल करून बघितला तर हे पीठ अजून आपलं तयार झालेले नाही. थोडंसं चिकट झालंय, पण अजून आपल्याला सुरळीची वडी करता येईल एवढा चिवटपणा याला आलेला नाही. तर 2 ते 3 मिनटं अजून याला आपण स्लो फ्लेमवर शिजू देणार आहोत. तर हे व्यवस्थित सतत आता आपण हलवत राहायचं, जेणेकरून पिठाचा सर्व भाग हा व्यवस्थित शिजला जाईल. 1-2 मिनिटानंतर आता पुन्हा एकदा चेक करून बघूया. तर पीठ पहा, मगासपेक्षा एकदम चिवट झालेलं आहे. आता स्प्रेड करून त्याला आपण पुन्हा थंड करून घेऊया. मिश्रणाला पण खूप छान चकाकी आलेली आहे, पिवळा कलर पण व्यवस्थित आलेला आहे. आता हे मिश्रण ऑलमोस्ट आपलं तयार झालेलं आहे, पण एकदा आपण वडीसाठी चेक करून घेतलेलंच बरं असतं. हे पहा, व्यवस्थित त्याला अशी तार धरल्यासारखं झालेलं आहे. तर हे थंड झाल्यानंतर आपण चेक करून बघूया. तर ही पहा, आता अगदी व्यवस्थित आपली सुरळीची वडी तयार होत आहे. या मिश्रणाला पाण्याचं प्रमाण योग्य बसलं की आपली सुरळीची वडी अजिबात बिघडत नाही. पण जर पाणी कमी झालं तर मात्र आपल्याला सतत मग पाणी ॲडजस्ट करावं लागतं, मध्ये गरम पाणी घालत बसावं लागतं. तर त्यासाठी याला बरोबर 2 कप पाणी जर तुम्ही घातलं तर थोडं जरी पातळ आपल्याला पीठ दिसलं तरी ते शिजत आल्यानंतर हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते आणि ते योग्य प्रमाणामध्ये होऊन जातं. आता गरम असतानाच आपण याला स्प्रेड करणार आहोत. तर इथे मी एका ताटाला स्प्रेड करून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे ओटा मार्बलचा असेल
आणि वापरामध्ये छान असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या ओट्यावर पण करू शकता, किंवा मग ताटाला असं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर ह्या आपण जे पीठ आहे ते असं व्यवस्थित पसरून घ्यायचं. एखादा सपाट चमचा असेल तर त्याच्या साहाय्याने हे तुम्ही असं पसरून घेऊ शकता. आता हे गरम असतानाच पटपट पसरायचं आणि राहिलेलं पीठ शक्य असेल तर झाकून ठेवायचं, नाही तर मग त्याच्यावर कधी कधी साई जमू शकते. तर हे असं आपल्याला खूप फास्टमध्ये करायचं आहे, कारण पीठ लगेच जसं थंड होईल तसं ते अजून घट्ट होत राहतं. तर या पद्धतीने आपण हे व्यवस्थित पसरून थंड करून घेणार आहोत. तर मी दोन्हीकडे लावलेला आहे. हा जो मार्बलचा माझा पोळपाट आहे त्यालाही लावलेला आहे आणि ताटांवरही स्प्रेड केलेला आहे. तर हे अशा पद्धतीने भरपूर ताटं भरून जातात. आता थंड झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने याला आपण सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायचं. तुम्हाला किती छोटी वडी हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याची गुंडाळी करू शकता. आता इथे मी आहे अशाच मोठ्या मोठ्या ठेवलेल्या आहेत. तर हे पहा, सुकल्यानंतर कडा जरा तुम्ही पाहिला तर अगदी व्यवस्थित सुटतात आणि जरा त्याला सपोर्ट दिला की ते आपोआप गुंडाळायला चालू होतात. तर अतिशय सुंदर, एकदम मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या सुरळीच्या वड्या आता तयार झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या वड्या आहेत त्या आपण ह्या व्यवस्थित अशा रोल करून घेऊया. ह्या वड्या खाताना खूप सुंदर लागतात. आंबट, गोड, थोडंसं मिरचीचं टेस्ट असते आणि याच्यावरून आपण फोडणी देणार आहोत. त्यामुळे काय होतं की मध्येच एकदम फोडणीचा खमंगपणाही आपल्याला खाताना जाणवतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावर ओलं खोबरं सुद्धा घालू शकता. आता आतला रोल पहा, किती व्यवस्थित त्याचे पदर झालेले आहेत रोल होऊन. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप झटपट होते, फार वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे रोल सोडवून घेऊया. हा पहा, अगदी छोट्या छोट्या असला तरी सुद्धा अगदी व्यवस्थित आपला रोल तयार होतोय. कुठेही पीठ वाया जात नाही, काही नाही. आणि हा पदार्थ असा आहे की तुम्ही कधी कधी फोडणी द्यायच्या आधी सुद्धा हा संपतो, कारण मुलं आहे असंच उचलून खातात पटपट. आता हे जे मार्बलचं पोळपाट आहे त्याच्यावरची वडी मी तुम्हाला गुंडाळून दाखवते. तर ती सुद्धा एकदम पटकन सुटते. याला काही मी खाली आधी तेल लावलेलं नव्हतं, तरी सुद्धा हे पहा अगदी व्यवस्थित ह्या सुटल्या जातात. तर एवढ्या ह्याच्या आपल्या भरपूर वड्या तयार होतात. आता ह्या सगळ्या मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर ह्या पहा, ह्या अशा एवढ्या झालेल्या आहेत. आता साईज तुम्हाला हवी तशी तुम्ही छोटी मोठी करू शकता आणि तुम्हाला अगदी प्रॉपर कडा पाहिजे असतील तर तुम्ही सुरीने कट करून पण त्या घेऊ शकता. आता याला फोडणी द्यायची आहे आपल्याला. तर फोडणीसाठी तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये जी बारीक मोहरी असते ती मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे भाजले की आता आपण इथे अर्ध्या चमच्याला थोडेसे कमी पांढरे तीळ असतात ते घालणार आहोत. तीळ पण चांगले तडतडले की ही फोडणी गॅस बंद करायचा आणि ज्या आपल्या सुरळीच्या वड्या आहेत त्याच्यावर ही फोडणी व्यवस्थित पसरून घ्यायची. आता ह्या स्टेजला डेकोरेशनला आपण वरून कोथिंबीर तर घालणार आहोतच, पण ओलं खोबरं जर तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यावर खिसून असं घालू शकता आणि खूप झटपट सुंदर अशी सुरळीची वडी म्हणजेच खांडवी आपली तयार होते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तुम्ही कशा पद्धतीने ही सुरळीची वडी बनवता तेही मला सांगा. धन्यवाद.